शिवा ते ते प्रोटेक्ट करायला ठेवलंय. शिवा रे खंजीर आहे तो. हा तेच. आजकाल तो चेटकोबा आपल्याला सारखा सारखा दिसतो, तर बोललो कधी काय गरज लागेल. ठीक आहे, आपण निघतो. तू टेन्शन नको घेऊ, आपण ठीक आहे. हा, तू पण काळजी घे स्वतःची. भेटूया नंतर. सर शक्ती बेटा, तुला पण विचित्र वाटतंय ना? अगं मला पण विचित्र वाटतंय. नाना कशाबद्दल बोलताय तुम्ही? काय झालंय? अगं आपल्या शिवाबद्दलच बोलतोय. आपला शिवा ठीक झालाय ना? त्याच्या शरीरातून मायावी शक्ती निघून गेली का? हो नाना, हे बघा तुम्ही आता काळजी करू नका आणि असे वाईट विचार मनातही आणू नका. शिवा ठीक आहे आता. चला मी पण निघते. बेटा सांभाळून जा आणि काळजी घे. तुम्ही पण. येतो. चेटकोबाने दिशा दाखवली, पण त्या मुलाला शोधायचं कुठे? अख्खा गाव पालथा घालावा लागेल. बोला. काय रे बैला, तुला कधीपासून फोन लावते मी, उचलता येत नाही? आपल्यासमोर शक्ती होती, बोला. हा ठीक आहे. चिटकुबाने दिलेल्या कामगिरीचं काय झालं? निघालास का? हा निघालोय, पण महाशिवरात्रीला जन्माला आलेल्या पोराला शोधणं काय सोपं काम नाही. अरे उलट सोपं आहे. हे बघ, आपल्या आसपासच्या गावात तर असा कोणताच मुलगा महाशिवरात्रीला निपजलेला नाहीये. ग्रामपंचायत, नगरपंचायत, तलाठी कार्यालय आणि आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये कॉल करून चेक केलंय मी. त्यांच्या रेकॉर्डला काहीच मिळत नाहीये. त्यामुळे तू चेटकोबाने जी दिशा दाखवली आहे ना, त्याच दिशेला जा. आपल्या शहरापासून उत्तरेकडे. इकडे एकच गाव आहे, गिरीपूर. इकडेच तो मुलगा नसेल. कशावरून? पक्का? आता हे तिकडे गेल्याशिवाय कळणार आहे का? जा पटकन आणि संपव त्या मुलाला. त्याच्या संपण्यावर माझं भविष्य टिकून आहे. चेटकोबाच्या शक्ती मिळवायच्या आहेत मला. कळतंय का तुला? ठीक आहे. मग आता काम प्रत्येक करूनच माघारी यायचं. त्या मुलाला आपण संपवणारच. आपला शब्द आपण पाळणार. अहो साहेब, माझं काम कधी होणार आहे? अहो सातबाऱ्याच्या कामाबद्दल बोलतोय मी. माझी आवास योजनेची फाईल पुढे सरकली आहे का? काहीतरी सांगा ना. अहो गेल्या 6 महिन्यापासून मी खेपा घालते. हे बघा मॅडम, तुमची सगळी कामं झाली आहेत, पण सर्व्हर डाऊन आहे, त्याला मी काहीच करू शकत नाही. साहेब, माझ्या बहिणीचं नाव टाकायचं होतं सातबाऱ्यामध्ये. हो सर्व्हर डाऊन आहे, मी सांगतोय ना तुम्हाला. किती वेळ लागणार आहे चालू व्हायला? तरी अजून 3-4 तास जातील. सर माझे खूप अर्जंट काम आहे. तुम्ही प्लीज मला हेल्प करू शकता का? मॅडम पॉसिबलच नाहीये, सर्व्हर डाऊन आहे, मी काहीच करू शकत नाही. सर खरंच खूप अर्जंट काम आहे. प्लीज मला थोडी हेल्प करा. बघा ना काही होत असेल तर. मग एक काम करा, उद्या या. सर नाही, उद्या नाही आहे शक्य मला. तुम्ही प्लीज बघा ना, मला ती माहिती ना आजच हवी आहे. हे बघा मॅडम, माझा सर्व्हर डाऊन आहे, माझ्या हातात काहीच नाहीये. एक काम करा, तुम्ही 3-4 तास बसा किंवा उद्या या. सर्व्हर ऑन झाला की मी तुम्हाला बोलवतो. प्लीज आता इकडे गर्दी करू नका. रिक्वेस्ट करतो मॅडम, बाजूला जाऊन बसा प्लीज. जन्म मृत्यूची नोंद इथेच करतात. गेले काही वर्षात महाशिवरात्रीला जन्माला आलेल्या मुलांची नोंद इथेच केली असणार. आता यांचं सर्व्हर डाऊन आहे. काय करू
कशी माहिती काढू? काय करू? कुठे शोध घेऊ त्या मुलाचा? लवकरात लवकर त्या मुलाचा ठाव ठिकाणा लागणं गरजेचं आहे. देवा, तर तूच काहीतरी मदत कर. हर हर महादेव, जय शंभू महादेव. बाबा, मला सांग मुली, तुला कुठली चिंता सतावत आहे? बाबा, बरं झालं तुम्ही आलात. आता तुम्हीच मला काय तो मार्ग दाखवा. काय झालंय ते सांग मला. बाबा, मला ना एका अनोळखी मुलाला शोधायचंय. त्याला काय, कुठे, कसं शोधू मला काहीच कळत नाहीये. हे बघ, जिथे इच्छा असते ना, मार्गही तिथेच असतो. तुझ्या मनाने त्याला शोधायला सुरुवात केली आहे ना, मग मार्ग सापडणारच. आपण ठीक आहे. पुढच्या वळणावर तुला महादेवाचा त्रिशूळ दिसेल. त्याच्या डाव्या बाजूचा मार्ग हा तुझा मार्ग. तू जे शोधायला निघाली आहेस ना, ते तुला त्याच मार्गावर भेटेल. आता वेळ वाया दौडू नको. तुर्तास मी तुला काही जास्त सांगत नाही. कल्याणम वस्तू. हर हर महादेव, जय शंभू महादेव, जय आदिशक्ती. माता शक्ती, नमो नमो.